एनसीपी प्रमुख शरद पवार कुछ बोल रहे, जरा सुनते हैं। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं। आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे। उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल। आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो, आणखीन कोणाशी बोललो, याच्यात काही तथ्य नाही। मी काही कोणाशी बोललेलं नाही। बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधित नाही। या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल। सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुढ़ा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा है। ठीक आहे। सर हिंदी मध्ये प्लीज ब्रीफ करा सगळं मराठी एकदा होऊ दे, मराठी झाल्यावर हिंदी घेऊ। तो शरद पवार को आप सुन रहे थे, उन्होंने कहा जनता ने अपना फैसला बता दिया। समर्थकों का, कार्यकर्ताओं का आभार उनकी तरफ से व्यक्त किया गया और एक बड़ी बात कही गई कि परिवर्तन आ गया है महाराष्ट्र में।